नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. शिक्षक भरतीचं ठरलं. जूनमध्ये समांतर आरक्षणाची भरती, 5,500 पदांची भरती रखडली. खाजगी अनुदानित संस्थांमधील 4,800 पदांची भरतीही जूनमध्येच. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने 11,085 शिक्षकांची भरती केली आहे. पण जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमधील समांतर आरक्षणाच्या 5,500 जागांवर माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, महिला, अनाथ, अंशकालीन अशा 6 प्रकारच्या संवर्गातील उमेदवार मिळालेले नाही. त्याऐवजी संवर्गातून ही पदे भरतीस अशी मागणी शिक्षण आयुक्तालयाने शासनाकडे केली आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने राज्य शासनाकडून मोठी शिक्षण भरती करण्यात आली आहे. राज्यातील 1200 DED महाविद्यालयांना 10 वर्षात टाळे लावावे लागले असून सध्या विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकीसह व्यावसायिक शिक्षणाकडे वाढला आहे. शिक्षक भरती वेळेत होत नाही, पटसंख्या अभावी अतिरिक्त होण्याची भीती, शिक्षण सेवक कालावधी अशी काही कारणे त्यामागे आहेत. पण आता शिक्षण भरती नियमित होईल असा निर्णय झालेला आहे. राज्य शासनाने नुकतीच 11,000 शिक्षकांची भरती केली असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ज्यांना नेमणुका मिळालेल्या नाहीत त्या सर्वांचाच समुपदेशनाद्वारे शाळांवर नेमणूक दिली जाणार आहे. 15 जूनपासून शाळा सुरू होणार आहे. जून अखेर समांतर आरक्षणाच्या 5,500 शिक्षकांच्या जागांची भरती होणार आहे. त्यासाठी लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर शासनाकडून परवानगी मिळेल अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शाळांना आता शिक्षक उपलब्ध होणार असून त्यातून जिल्हा परिषदेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची गुणवत्ता वाढेल असा विश्वास शालेय शिक्षण विभागाला आहे. केंद्र शाळांवरील इंग्रजी शिक्षकांचा विषय पेंडिंग. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक केंद्र शाळेवर एक इंग्रजी विषयाचा शिक्षक नेमण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय सोपा वाटावा हा त्यामागील हेतू होता. या संदर्भात सध्या न्यायालयात याचिका दाखल झाली असून इंग्रजी शिक्षक नेमण्याचा निर्णय तुर्तास प्रलंबित आहे. दुसरीकडे शासनाने इंग्रजी शिक्षक नियुक्तीची नेमकी पात्रता काय असावी या संदर्भात समिती गठीत केलेली आहे. आगामी काळात या संदर्भातील अंतिम निर्णय होईल. खाजगी संस्थांमध्ये 8,800 पदांची भरती. राज्यातील ज्या खाजगी अनुदानित शाळांनी शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड केल्या आहेत त्यांची शिक्षक भरती होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील समांतर आरक्षणाच्या जागा भरल्यानंतर खाजगी अनुदानित संस्थांमधील 4,800 पदे भरली जातील असे शिक्षण आयुक्तातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे ज्या संस्थांमध्ये पदं रिक्त झाली आहेत त्यांनी पवित्रवर जाहिराती अपलोड करण्याची संधी आचारसंहिता संपल्यावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. येस मराठीसाठी जिल्हा प्रतिनिधी, सोलापूर. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.